नमस्कार शेतकरी बंधूंनो, 23व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। या 23व्या भागामध्ये आपण हरभऱ्यासाठी पाणी व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे। जर योग्य पद्धतीने हरभऱ्याला पाणी व्यवस्थापन केलं गेलं नाही तर 50% पर्यंत हरभऱ्यामध्ये घट येऊ शकते। तर हे पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, कडधान्य पिकांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हरभरा हे अत्यंत महत्त्वाचं पीक म्हणून समजलं जातं। आपण बघितलं तर भारतामध्ये आपल्या देशामध्ये हरभराचा वाटा जो आहे महाराष्ट्राचा तो 10 ते 15% पर्यंत आहे। आपली सरासरी उत्पादकता जी आहे तर ती साधारणपणे 800 किलो एका हेक्टरला म्हणजे 8 क्विंटल पर्यंत आहे। आणि हरभरा हे पीक जे काय आहे ते पाण्याच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील पीक हे हरभरा आहे। आपण पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये हरभऱ्याला बघितलं तर योग्य पद्धतीने शेतकऱ्यांनी जर पाणी व्यवस्थापन हरभऱ्याला केलं तर निश्चितच त्याचं उत्पन्न हे दुप्पट होऊ शकतं। अन्यथा त्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नामध्ये हा फटका त्याला बसतो। याच्यासाठी महत्त्वाचे काही 2-3 मुद्दे आहेत ते शेतकऱ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। तर आपण बघितलं तर हरभऱ्यासाठी जी काही जमिनीची शिफारस करण्यात आलेली आहे तर हलकी जमीन आणि पाणथळ जमीन हरभऱ्यासाठी आपल्याला घ्यायचीच नाही आहे। फक्त हरभऱ्यासाठी जे काही हरभऱ्यासाठी जमीन शिफारस केलेली आहे तर ती मध्यम आणि भारी जमीन शिफारस केलेली आहे। त्याच्यामुळे मध्यम जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन कसं करायचं आणि भारी जमिनीमध्ये पाणी व्यवस्थापन कसं करायचं हे आपण समजून घेणार आहोत। हरभऱ्यासाठी जे पाण्याची जी गरज असते साधारणपणे हरभऱ्याला 25 सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते। तर आपण बघितलं तर हरभऱ्याची जेव्हा आपण पेरणी करतो, पेरणी केल्यानंतर हरभरा हा चांगल्या पद्धतीने उगवण होण्यासाठी एक हलकं पाणी द्यावं लागतं हरभऱ्याला, ते उगवण होण्यासाठी। तर याचा समावेश या पाण्या व्यवस्थापनामध्ये आपण घेणार नाही। तर त्याला पहिलं पाणी कधी द्यायचं? आता मध्यम जमीन असेल तर त्याला पहिलं पाणी जे द्यायचं आहे ते 25व्या दिवशी द्यायचं आहे। 25 ते 30 दिवसांनी पहिलं पाणी त्याला द्यायचं आहे मध्यम जमिनीमध्ये। दुसरं पाणी कधी द्यायचं आहे? 50 ते 55 दिवसांनी दुसरं पाणी द्यायचं आहे। आणि गरज असेल तर तिसरं पाणी त्या ठिकाणी द्यायचं आहे। तर ते तिसरं पाणी जे द्यायचं आहे ते 75व्या दिवशी द्यायचं आहे। साधारणपणे हरभऱ्यासाठी मध्यम जमिनीला 25चा पाडा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचा आहे। 25, 50 आणि 75। पहिलं पाणी 25व्या दिवशी, दुसरं पाणी 50व्या दिवशी आणि तिसरं पाणी 75व्या दिवशी। तर जे काही भारी जमीन आहे तर त्या भारी जमिनीमध्ये पाणी कधी द्यायचं? तर भारी जमिनीमध्ये पाणी मध्यम जमिनीपेक्षा थोडं 5-7 दिवसांनी उशिरा द्यायचं आहे। परंतु मध्यम जमिनीला जेव्हा आपण 3 पाण्याची शिफारस केलेली आहे, परंतु भाऱ्या जमिनीला आपल्याला 2च पाण्यामध्ये हरभरा हे उत्पादन आपलं निघून येतं। पहिलं पाणी जे हरभऱ्याला भारी जमिनीला द्यायचं आहे ते 30 ते 35 दिवसांनी पहिलं पाणी द्यायचं आहे। आणि दुसरं पाणी जे द्यायचं आहे ते 65 ते 70 दिवसांनी दुसरं पाणी द्यायचं आहे। म्हणजे भारी जमीन जी आहे तिला साधारणपणे आपल्याला 2 पाण्यामध्ये त्या ठिकाणी हरभऱ्याचं उत्पन्न आपलं निघून येऊ शकतं। ज्यावेळेस भारी जमिनीमध्ये शेतामध्ये भेगा पडायला सुरुवात होते तर भेगा पडायला होणारी सुरुवात जी आहे त्या सुरुवातीच्या आधीच आपल्याला पाणी द्यायचं आहे। काही ठिकाणी शेतकरी काय करतात की हरभऱ्याच्या त्या जमिनीमध्ये जर भेगा पडून गेल्या मोठ्या प्रमाणामध्ये अशा वेळेस पाणी दिलं जातं। आणि त्यावेळेस पाणी दिल्या गेल्यानंतर होतं काय, की भेगांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जिरतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याला लागतं। आणि अशा वेळेस काय होतं, पाण्याचं प्रमाण त्या जमिनीमध्ये वाढून जातं आणि मूळ कुजव्या रोगाचा अटॅक हरभऱ्यावर होतो। म्हणून ज्या जमिनींना काळ्या जमिनी जी आहेत ज्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे अशा जमिनींमध्ये जर पाणी भेगा पडून गेल्यानंतर दिलं तर त्यावेळेस मूळ कुजव्या रोगाचा अटॅक होतो आणि उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घट शेतकऱ्यांना येते। म्हणून पाणी देण्यासाठी मध्यम जमीन आणि भारी जमिनीनुसार आणि जमिनीच्या मकदुरानुसार पाणी द्यायचं आहे हे शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। या ठिकाणी एक सूत्र असं आहे शेतकरी बंधूंनो, हरभऱ्याला जर एकच पाणी दिलं गेलं तर 30% पर्यंत उत्पन्न वाढ होतं। जर 2 पाणी दिले गेले तर 60% पर्यंत उत्पादनाची वाढ होते आणि जर 3 पाणी दिलं गेलं तर उत्पादन दुप्पट होतं। त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, हरभऱ्यासाठी पाणी देण्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर हरभऱ्यालाच पाणी व्यवस्थापन तुम्ही या पद्धतीने जर करून घेतलं तर आपली जमीन मध्यम आहे का भारी आहे या पद्धतीने जर हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन केलं तर निश्चितच याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आणि त्यांचं उत्पादन हे 50%नी निश्चितच दुप्पट वाढेल। 50%नी तुमचं उत्पन्न वाढू शकतं। तर सर्व शेतकरी बंधूंनो, पाणी देण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघायचा आहे आणि या पद्धतीने पाण्याची नियोजन करायचं आहे हे शेतकऱ्यांनी
करायचं आहे, जेणेकरून उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा आपल्याला होईल. धन्यवाद शेतकरी बंधू.